महाविकास आघाडीचा आंदोलन फक्त श्रेय लाटण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख यशवंत पवार। यवतमाळ जिल्ह्याच्या राजकारणामध्ये द्वारवा तालुका नेहमीच अग्रेसर राहत असून महायुती आणि महाविकास आघाडी यामध्ये टोल नाका या विषयाला घेऊन मागील काही दिवसांपासून राजकारण सुरू असून टोल नाका बंद करण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत। एकीकडे महाविकास आघाडीनं निवेदन देऊन आणि आंदोलन करून आम्ही टोल नाका बंद करणार अशी भूमिका घेतली असल्यानं सत्ताधारी पक्षाकडून ते आंदोलन जनतेसाठी नव्हे तर श्रेय लाटण्यासाठी आहे असा आरोप शिवसेनेकडून करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी हा टोल नाका बंद करण्याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून भ्रमणध्वनीद्वारे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री यांच्याशी याबाबत चर्चा करून हा टोल नाका बंद करण्याच्या दृष्टीने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयासोबत संजय राठोड यांनी पत्रव्यवहार केला असून आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये हा टोल नाका बंद होणार। ही बाब महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या लक्षात आल्यानं त्यांनी संधीचं सोने करण्याच्या दृष्टीनं या विषयाला घेऊन आंदोलन केले। त्या आंदोलन फक्त श्रेय लाटण्यासाठी आहे। टोल नाका बंद होणार म्हणून त्यांनी श्रेय लाटण्याकरता केलेला आंदोलन फक्त स्टंटबाजी आहे असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांवर शिवसेना जिल्हा प्रमुख यशवंत पवार यांनी दैनिक पहिली बातमी सोबत बोलताना केला आहे। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख यशवंत पवार यांच्यासोबत शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक राजू दुधे, नगर परिषदेचे आरोग्य सभापती एकनाथ माहुरकर, द्वारवा नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष सुशील राठोड, योगेश गवई, मंगेश इंगोले, पांडुरंग तिरमारे, राम मते, गझल पवार, निमकर आदी शिवसैनिक उपस्थित होते। दारव्हा कारंजा रोडवर सुरू झालेला टोल हा दारव्हा तालुक्यातील लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असून या संदर्भात महाविकास आघाडीने त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि ते टोल बंद करण्याचे प्रयत्न करीत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। परंतु आज आपण सत्तेत आहात, तुम्ही शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहात, तुमच्याकडे शिवसेना नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्राचे मृद व जलसंधारण मंत्री नामदार संजय राठोड आहेत। तर या टोल संदर्भात आपल्या पक्षाकडून किंवा आपल्या जे पालकमंत्री साहेब आहेत संजयजी राठोड साहेब यांच्याकडून काय प्रयत्न झाले याबाबत थोडी माहिती द्या। या टोलच्या संदर्भात दिनांक 21/2/2026 रोजीच हा टोल सुरू झाला आहे आणि त्याच दिवशी मी शिवसेनेचे पदाधिकारी आम्ही त्या टोलवर जाऊन त्या संदर्भात त्यांना विरोध केला आहे। परंतु त्या ठिकाणावरून आम्ही आमचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला, त्यांना या टोलबद्दल सुरू झाल्याबद्दल माहिती दिली। त्यांनी हा टोल अन्यायकारक असल्यामुळे तात्काळ केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेबांना 21/2लाच पत्र दिलं आहे आणि ही एक संधी पाहून काहीतरी श्रेय लागण्यासाठी या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी हे आंदोलन करून एक देखावा, लोकांना स्टंटबाजी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। परंतु या टोलच्या संदर्भात आज सुद्धा हा टोल सुरू असल्यामुळे आम्ही माननीय नामदार संजय राठोड यांच्याशी आजच आमच्या पदाधिकाऱ्यांसह संपर्क केला। त्यांनी गडकरी साहेबांशी बोलून तात्काळ त्या पत्रावरून कार्यवाही तातडीने व्हावी व अधिकाऱ्यांना सुद्धा त्या संदर्भात सूचना पालकमंत्री म्हणून दिल्या आहे आणि तो अन्यायकारक टोल बंद होण्याचं आश्वासित केलेलं आहे। पालकमंत्री नामदार संजयजी राठोड साहेब यांच्याकडून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांच्याशी पत्रव्यवहार झालेला असून त्यांनी मंत्री महोदयांना हा टोल बंद करण्याबाबत आश्वासित केल्याचं शिवसेना जिल्हा प्रमुख यशवंत पवार यांनी सांगितलेलं आहे। परंतु महाविकास आघाडीने श्रेय घेण्याच्या दृष्टिकोनातून आणि हे टोल नाहीतरी बंद होतच आहे याचं श्रेय लाटण्याच्या दृष्टीने त्यांनी हे स्टंट केलेलं आहे असं शिवसेना जिल्हा प्रमुख यशवंत पवार यांचं मत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.